शहराच्या विकासासाठी मतदानाचा हक्क नक्की बजावा. इम्तियाज जलील. जिथे मी मतदानाचा हक्क बजावला आहे तिथे लाईटची सुविधा नाही. 5 वर्षानंतर निवडणूक येते आणि लोकांना 4 आपले निशाणी आणि 4 नावे शोधून मतदान करावे लागते. त्यांना काही अडचण येऊ नये यासाठी इलेक्शन कमिशननं दक्षता घ्यायला हवी होती. लाईटची सुविधा असणं आवश्यक होतं. दुर्दैवानं काही ठिकाणी ती नव्हती. निवडणूक कशी चालली आहे हे आपल्याला माहिती आहे. तरीही मी लोकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त मतदान करा, पण मतदान कोणाला करायचं हे तुम्ही ठरवा. कृपया शहराच्या विकासासाठी मतदानाचा हक्क बजावा. बहुतेक सत्ताधारी पक्षांना यामध्ये फायदा झाला नसेल म्हणून त्यांनी बदल केले आहेत. काही ठिकाणी बोगस मतदान होते, पैशांचा वापर होतो याची सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे तोटे काय आहेत हे लक्षात येतं, पण कोणी यावर लक्ष देत नाही. मी स्वतः चौघांनाही मतदान दिलं आहे. माझे 2 उमेदवार होते, ते स्वाभाविकच माझ्या पक्षातले आहेत. बाकीचे 2 उमेदवार वेस्ट करण्याऐवजी मी माझ्या परिवारात चांगले काम करणाऱ्यांना मतदान केले. नारेगाव मध्ये जो राडा झाला तो एक उमेदवार पैसे देऊन उभा होता, लोकांना पैसे वाटत होता आणि त्यांचं इलेक्शन कार्ड घेत होता. गोरगरिबांच्या बाबतीत खूप फसवणूक झाली. बेगमपूरच्या लोकांना मी सलाम करतो. जेव्हा लोकांनी पैसे घेण्यास नकार दिला तेव्हा महिला रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पैसे घेऊन विकणार नाही, कोणीही विकत घेऊ शकत नाही. काल रात्री आणि आज सायंकाळपर्यंत मी प्रभाग क्रमांक 14 मध्ये पोलीस कमिशनला नावासहित बाहेरून कोण आले आहे हे सर्व सांगितले. मी जे नाव मी दिले होते त्यांच्या संदर्भात पोलीस कसे दुर्लक्ष करत आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. मी स्पष्टपणे सांगतो, काही ठराविक प्रभागांमध्ये कोण राडा करणार आहे हे मी सीपी साहेब आणि डीसीपी साहेबांना आधीच कळवले आहे. संध्याकाळी मला विचारलं तेव्हा मी माझा मेसेज दाखवणार आहे. हेच लोक राड्यात सहभागी असतील. पैशाचा वापर करण्यात येत होता. आता नारेगाव मध्ये काल जो राडा झाला कशामुळे झाला की तिथे एक कॅन्डिडेट जे आहे ते पैसे घेऊन गोरगरीब वस्त्यामध्ये फिरत होता आणि ते लोकांना पैसे वाटून तिथे ते त्यांचं इलेक्शन कार्ड घेत होता. हे इतकं कॉमन हे फ्रॉड झालेला आहे इलेक्शनच्या संदर्भात गोरगरीब वस्त्यांमध्ये. आपण बघितलं असेल की बेगमपुराच्या लोकांना मी सलाम करतो की जेव्हा लोक त्यांच्याकडे पैसे घेऊन गेले ते सगळे महिला जे आहे ते रस्त्यात आली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पैशातून विकणार नाही, कोणी आम्हाला खरेदी करू शकत नाही. हीच परिस्थिती जी आहे काल रात्री आणि आता संध्याकाळीपर्यंत जे प्रभाग क्रमांक 14 आहे त्या 14 मध्ये मी पोलीस कमिशनरांना सांगितलेले आहे, नाव सहित दिलेलं आहे की बाहेरून कशा प्रकारचे गुंडे आणलेले आहे, कोण आणलेले आहे, हे सगळं सांगितल्यानंतरही मी तुम्हाला आज हे रेकॉर्ड करून ठेवा. संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला सांगेल की जे नाव मी दिले होते त्यांच्या बाबतीत पोलीस कशा प्रकारे दुर्लक्ष करत आहे, का करत आहे हे सगळ्यांना माहिती. तुम्हाला वाटतं की आणखी काही राडा होऊ शकतो शहरात? 100% जोपर्यंत, आणि मी स्पष्टपणे सांगतो की काही ठराविक वॉर्ड्स आहे, जसा 12 नंबरमध्ये कोण राडा करणार आहे, कोणाची तयारी आहे, 14 नंबरमध्ये कोण करणार आहे, 9 नंबरमध्ये कोण करणार आहे, हे सगळे नाव मी सीपी साहेबांना डीसीपी साहेबांना दिलेले आहे आणि मी जे मेसेज त्यांना पाठवलेलं आहे बहुतेक संध्याकाळी तुम्ही जेव्हा मला विचारतील तर मी तुम्हाला माझा मेसेज त्यांना दाखवणार आहे आणि तेच लोक या राड्यामध्ये इन्व्हॉल्व असणार. ओके, थँक्यू सर. हिंदी में सर, मतदानाचा हक्क बजावला आहे महानगरपालिकेत, काय सांगा? काय आहे की जिथे मी मतदानाचा हक्क बजावलेला आहे तिथे लाईटची चांगली सुविधा नाही आहे. आपण 5 वर्षानंतर एकदा इलेक्शन येतं आणि पहिल्यांदा हे प्रभाग सिस्टमप्रमाणे इलेक्शन होतं आहे. लोकांना 4 आपली निशाणी किंवा 4 नाव शोधून त्यांना मतदान करावं लागत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा वयोवृद्ध लोक मतदान करण्यासाठी येतं तर त्यांना काही अडचण होऊ नये याच्या बाबतीत इलेक्शन कमिशनने काहीतरी दक्षता घ्यायला पाहिजे होतं की लाईटची व्यवस्था जी आहे ती चांगल्या प्रमाणे करायला पाहिजे होतं. तसं नाही झालं आहे, दुर्दैव आहे. पण इलेक्शन काय हे आता एक सिम्बॉलिक राहिलेलं आहे
सगळं कसं काय चाललेलं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तरीसुद्धा मी लोकांना आवाहन करणार आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण 100% वोटिंग कशा करता येईल. तुम्हाला मतदान कोणाला करायचे आहे तर तुम्ही ठरवा, पण कृपा करून शहराच्या विकासासाठी आपण बाहेर येऊन आपला मतदानाचा हक्क जे आहे ते बजावा. सर, लोकसभेत आणि विधानसभेमध्ये होम वोटिंगचा पर्याय ठेवला होता सिनियर सिटीजन साठी. आता तो पर्याय नाहीये, पूर्ण राज्यात नाही. काय बहुतेक सत्ताधारी पक्षांना कळलं असेल की बाबा याच्यामध्ये आपल्याला फायदा होत नाही, तर त्यांनी ते चेंज केलं असेल. म्हणजे काय आहे की इलेक्टोरल रिफॉर्म्स या देशामध्ये आणणं खूप आवश्यक आहे. कारण ज्या प्रकारे आपण हे गप्पा मारतो ना की आपण टेक्नॉलॉजिकली आपण किती ॲडव्हान्स्ड आहे. आजही ते चिठ्ठी घेऊन जे 70 वर्षापूर्वी जे सिस्टम होता, आपण चिठ्ठी घेऊन उभे राहतो, ते मतदान करतं. आपण टेक्नॉलॉजीचा का वापर करत नाही आहे हे विचार करण्याची आवश्यकता आहे. पण कुणालाही हे इलेक्टोरल रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता या कारणाने वाटत नाही आहे, कारण सगळं बोगस जे इलेक्शन वोटिंग होतात, पैशाचा जे वापर होतात, ते सगळ्यांना माहीत आहे की याच्यामध्ये काय त्रुटी आहे. म्हणून कोणीही याच्यामध्ये लक्ष घालण्याच्या बाबतीत विचार करत नाही. कशा प्रकारे मतदान केलं? दिलं ना मी चौघांनाही दिलेले आहे. माझे जे 2 उमेदवार होते त्यांना तर स्वाभाविक आहे माझ्या पक्षातले आहे, आणि बाकीचे 2 आहे वेस्ट करण्याच्या ऐवजी मला माहीत होतं की माझ्या एरियामध्ये, माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये चांगलं काम करणारं कोण आहे, मग ते कोणत्याही पक्षाचं असू द्या. अशीच भावना ठेवून दुसऱ्या वॉर्डामध्येही जिथे कमी कॅन्डिडेट्स आहे त्या लोकांनीही आमच्या बाबतीतही विचार करावा. इलेक्शन सिंबॉलिक हुआ इसको डिफाइन काय मुख्य संपादक इस्माईल शेख, छत्रपती संभाजीनगर, झुंजार जनता न्यूज. झुंजार जनता न्यूज, फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग.